नमस्कार. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आजच्या कथेचे नाव आहे चिंचेचे झाड आणि या कथेचे लेखक आहेत धीरज पंडित. चला तर मग कथेला सुरुवात करूया. ही कथा माझ्या लहानपणीची आहे. आम्ही जिकडे राहायचो तिथे चिंचेचे झाड होते. म्हणजे आमच्या घरापासून थोडं लांब, पण आमच्या घराच्या परिसरातच. तेव्हा आम्ही चाळीत राहायचो. तेव्हाची ही कथा आहे. म्हणजे जवळजवळ 1986-87ची असेल. आमच्या घराच्या पाठीमागून परिसरातून बाहेर पडण्याचा एक मार्ग होता. त्या मार्गावर 3 चिंचेची झाडं थोड्या थोड्या अंतरावर अशी होती आणि त्या झाडाजवळ घरही होती. एकदा काय झाले, त्या चिंचेच्या झाडाजवळ एक नवीन बिराड आलं होतं. त्यांचा लहान मुलगाही होता. नवीन घरात नवीन सुरुवात करायची या आनंदाने ते राहायला आले होते. पण असा एक दिवस त्यांच्या आयुष्यात आला की त्यांचा आनंद तो हिरावूनच घेऊन गेला. हे घर चाळीतील घरापेक्षा जरा वरती होते, पण आजूबाजूला घरं असल्याने त्यांची ओळखही लवकर होत गेली. हळूहळू त्या घराबद्दल तिला कळत गेलं आणि तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ते घर ज्याने विकलं होतं त्यांचा मुलगा अपघातात गेला होता. त्यावेळीची गोष्ट म्हणजे त्या घरात एक कुटुंब आनंदात राहत होतं. घरात नवरा, बायको आणि त्यांचा मुलगा असं छोटं कुटुंब. पण कोणाशी तरी दृष्ट लागावी असा त्यांच्यावर काळाचा डोंगर कोसळला. त्यांनाही काहीच कळत नव्हते. मुलगा आजारी पडत गेला. मुलगा 3 वर्षांचा झाला होता. पण हे अचानक सगळं वेगळंच होत चाललं. कोणाला काहीच कळत नव्हतं. पण त्या परिसरात जुने वयस्कर होते. त्यांना ह्याबद्दल माहिती होती. त्यात बाजूला असणाऱ्या म्हातारीने तिला सांगितले, तुमच्या घराच्या उंबरठ्याला लागून जे चिंचेचे झाड आहे ते चुकीचे आहे आणि इकडे कधीच कोणाचे संसार चांगला नाही झाला. म्हणजे इथे कोणाचं काहीच टिकलं नाही. म्हणून हे घर कमी किमतीत विकलं जायचं. काही दिवस गेले. चांगले डॉक्टर करून मुलगा चांगला होत गेला आणि परत घरात आनंद पसरू लागला. पण त्यांना काय माहीत, आनंदाच्या पाठोपाठ मोठं दुःखही त्यांना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणार होतं. आता कुठे परत त्यांचा संसार सुखाचा चालला होता. तितक्यात एक दिवस त्यांचे लहान मूल वडिलांच्या पाठी लागले आणि आईचा डोळा चुकवून गुपचूप वडिलांच्या पाठी गेले. हे कोणालाच कळाले नाही. घरात त्या मुलाची आई त्याला शोधू लागली आणि ती नवऱ्याच्या पाठी धावू लागली त्याला थांबवायला. पण बघते तर काय, नवरा पुढे चालतोय आणि तिचं लहान मूल त्याच्या पाठीमागून गुपचूप चालतंय. तिने जोरात नवऱ्याला आवाज दिला. नवरा रस्ता ओलांडणारच होता आणि त्याच्या पाठीमागून ते लहान मूलही. पण काही काळाच्या आतच होत्याचं नव्हतं झालं. ते लहान मूल स्वतःच्या आई वडिलांच्या समोर बसच्या खाली येऊन मरण पावलं. खरंच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ती शांतता, ते दृश्य देवालाही रडू कोसळेल असं होतं. घरात काहीच चांगलं चालत नव्हतं. बरीच वर्ष गेली. त्यानंतर त्यांना काहीच मूलबाळ झालं नाही आणि त्यांनी घर विकलं. आणि ती म्हातारी सांगू लागली, आता तुम्ही हे घर घेतलं आहे. पुढे ती म्हातारी काहीच बोलली नाही आणि तिच्या घरी निघून गेली. आता हिच्या मनात अस्वस्थता होऊ लागली. तिला नवरा कधी कामावरून येतो आणि त्यांना ही गोष्ट सांगते असं झालं होतं. संध्याकाळ झाली. नवरा आला. घरी संध्याकाळची दिवाबत्ती झाली. रात्रीचे जेवण करून तिने नवऱ्याला म्हातारीने सांगितलेली गोष्ट सांगितली. नवऱ्याने तिच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. हिच्या मनात मात्र तेच चालू होतं आणि ही कधी झोपली कळालंच नाही. सकाळी उठून पुन्हा दिनचर्या चालू झाली. देवाची पूजा करून नवरा कामाला जायला निघाला आणि त्यांचा लहान मुलगा वडिलांच्या मागे लागला. आईने पाठी जाणार नाही म्हणून लक्ष ठेवलं, कारण तिच्या मनात अजूनही तेच चालू होतं. आणि अचानक वडिलांच्या पाठी लागलेला मुलगा पायटणीवरून खाली पडला. जास्त अंतरही नव्हतं. वडिलांनी त्याला उचललं आणि दोघांनाही काहीच कळेनासं झालं. त्याचा श्वास चालू होता
पण तो मुलगा काहीच हातपाय हलवत नव्हता. आजूबाजूवाले धावत आले. त्या मुलाला लगेच दवाखान्यात नेलं गेलं, पण डॉक्टर काहीच करू शकले नाहीत. तो आता फक्त जागेवर पडून राहिला. आई वडील चिंतेत की आता काय करायचं. सगळे डॉक्टर झाले, पण काहीच फरक पडला नाही. शेवटी त्यांनी त्याला तसंच सांभाळायचं ठरवलं, कारण त्यांची परिस्थितीही नव्हती दुसरीकडे जाऊन राहायची. नवीन घरही घेताना कमी किमतीत मिळाले म्हणून त्यांनी थोडेफार कर्ज घेऊन हे घर घेतले होते. आणि आता मुलगा अशा परिस्थितीत कुठून आणणार पैसे. त्यांनी तिकडेच राहायचे ठरवले. ते लहान मूल मोठं होत गेलं, पण त्याचं सगळं आई वडीलच करत होते. माझ्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट माझ्या लहानपणीची होती, पण त्याचा शेवट मी बघितला. माझे वय जेव्हा 32 वर्ष होते तेव्हा ते चिंचेचे झाड पडायला आले होते. पण का कुणास ठाऊक ते झाड खूप भयानक आणि भीतीदायक वाटायचे. आमच्या घरचेही सांगायचे, दुपारचं तिकडं जाऊ नकोस, संध्याकाळी तिकडून येऊ नकोस. ते झाड कधीही बघितलं तरी ही भीती झालीच पाहिजे. आपण तिकडे बघितलं की असं वाटायचं की ते झाड आपल्याला रागाने बघत आहे. मी मोठा झालो, कामाला जायला लागलो, तरी त्या झाडाजवळून येणं जाणं टाळायचो. त्या झाडाच्या खूप अशा गोष्टी आहेत, पण आता त्या चिंचेच्या झाडाचा शेवट होत होता. ते भयावह झाड आता मरणाला टेकलं होतं, पण का कुणास ठाऊक त्याचं काहीतरी राहिलं आहे आणि ते तो घेऊनच जाणार. अशा परिस्थितीत ते झाड दिसत होतं. आताही त्या झाडाकडे पाहिलं तरी काहीतरी गुपित आहे असंच वाटतं. ते झाड शेवटी पडलं मुळापासून. आम्ही सगळे ते झाड पाहायला गेलो होतो. ते जेव्हा पडलं तेव्हा असं वाटत होतं की त्याने उरलेलं काम करूनच जीव सोडला आहे. थोड्या वेळाने कानावर बातमी आली. चिंचेखाली तो लहान मुलगा पडला होता आणि जवळजवळ त्याच्या वयाच्या 40 वर्ष, म्हणजे आज तो दुपारी घरातच मरण पावला. आणि सगळ्यांना कळाले त्या चिंचेने त्याचे काम करून गेला. इथे झाड पडले, इथे त्याचा जीव गेला. आणि 2च दिवसांनी महानगरपालिकेचे अधिकारी आले, पाहणी केली आणि तिकडचा भाग साफ करायला सांगितला. जेव्हा मुळं काढण्यात आली तेव्हा त्या झाडाखाली मानवी सांगाडा सापडला आणि त्याच्या पुढे चिंचेचे झाड.